जयाला गियाली पांडवा तो कार्यार्थो आघवा सांडोनिया पाहे पा शरीराची आगावा जयाला गियाले पांडवा तो कार्यार्थो आघवा सांडोनिया। कोणत्या गावाला? शरीराच्या गावाला आलेलो आहोत हे अर्जुना। भगवंत श्री कृष्णराया अर्जुनाला प्रबोध करताना संजयाला त्या धनुर्धराला प्रबोध करताना काय म्हणतायत की पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा। आलायस ना शरीराच्या गावा? मग शरीर धारण केल्याच्या नंतर या गावाला आल्याच्या नंतर तो कार्यार्थ आगवा सांडोनिया म्हणजे जाणून घे काय कार्य आहे इथे का आलाय। निमित्त मात्र आपण सर्वजण आज म्हाडस या गावाला आलेलो आहोत। मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि म्हाडस गाव संपूर्णतः महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेलं भगवंताच्या श्रद्धेनं व्यापलेलं हे गाव आहे। गर्द वनराईनं आच्छादलेला इथला रस्ता, मुरबाडचं वैभव ते काय जणू काही सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सुंदर असा तालुका, सधन सुसंस्कृत स्वच्छ आणि निर्भयी विचारांचा मुरबाड तालुका। याच तालुक्याची माती म्हाडस गावामध्ये जसं म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या महानुभाव पंथ श्री चक्रधर स्वामी यांच्या पंथापासूनची सुरुवात जे आजही या गावामध्ये यथामती यथाशक्ती जशीच्या तशी नामस्वरूपानं चालवली गेली आहे ते म्हाडस गाव। आणि या गावामध्ये आलेली माणसं निमित्त मात्र कुठे आलेत आपण? कुठे आला? कोणी कुठून चप्पल घरातून चप्पल घातल्यापासूनचा आपला इथपर्यंतचा प्रवास म्हाडस गावापर्यंतचा निमित्त आहे। म्हाडस गावामध्ये आपण आलेलो आहोत, पण वास्तविक जीवनात माऊली कोणत्या गावाला आलोय आपण? शरीर रूपी गावाला आलेलो आहोत। मग शरीर रूपी गावाला आल्यावर काय करायला पाहिजे? काय कार्य आहे? भगवंत श्री कृष्णराय अर्जुनाला सांगताना म्हणतात पहा सुंदर श्लोकातून, मम वांछो जीवलोके जीवभूत सनातन मनशिष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। मम वांछो जीवलोके जीवभूत सनातन मनशिष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। वास्तविक पृथ्वीवर राहणारा हा जीवात्मा, सनातन सृष्टीमध्ये राहणारा जीवात्मा हा कोण आहे? भगवंत श्री कृष्णराया सांगतात हा माझाच अंश आहे। कोण आहे? माझा अंश आहे। म्हणजे आपण कोण? त्या प्रभूचे अंश आहोत, बरोबर की नाही? या सनातन पृथ्वीमध्ये वास्तव्य करणारा पंचतत्वाचा हा देह हा भगवंताचा अंश आहोत। म्हणजे तुम्ही आम्ही बसलेले कच्च्या गुरुचे चेले नाही, आपण पक्क्या गुरुचे चेले आहोत मंडळी, जाणून घ्या। मग शरीर नावाचं साधन जर लावून आलेलो आहोत तर माऊलींच्या ओवीप्रमाणे हे साधन लावून आल्याच्या नंतर आपलं कार्य काय आहे